श्री गुरुदेव दत्त मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या मी एका नवीन आणि एकदम अर्जंट व्लॉगमध्ये. आता वाजलेत रात्रीचे 9 आणि अचानक एक काम आलंय. आपल्याला पलूसवरून ईश्वरपूरला एक महत्त्वाच्या कुरिअर पोहोचवायचं आहे. तर मग वाट कसली बघत आहे, चला निघूया. मित्रांनो, ही आपली जुनी जाणती गाडी. आता रात्रीची वेळ आहे, रस्ता तर लांबचा आहेच, पण एक अडचण आहे. या गाडीचा लाईट जरा कमी आहे असं म्हणण्यापेक्षा खूपच कमी आहे म्हणा ना. समोरच्या काही दिसत नाहीये, पण म्हणतात ना, हलू गेलात की लवकर पोहोचता. सो आपण सावकाश निघूया. फायनली पलूसला पोहोचलोय. ऑफिस उघडून ती पिशवी शोधली आणि आता सुरक्षितपणे दुसऱ्या पोत्यात भरली आहे. आता आपला पुढचा स्टॉप ईश्वरपूर. बाप रे, काय भयानक अंधार आहे. समोरच्या तर काहीच दिसत नाहीये. आणि हा काय वास. मित्रांनो, आपण साखर कारखान्याजवळ आलोय आणि त्या मलीचा काय बेकार वास येतोय. नाक दाबून गाडी चालवावी लागतीये. पण आपल्याला ईश्वरपूरमध्ये लवकर पोहोचायचं आहे. चला, ईश्वरपूरमध्ये एका अशीच्या ठिकाणी पोहोचलो आणि कुरिअर सुरक्षित ठेवलं. आता वेळ आहे परतीची. पण थांबा, पप्प्या म्हणतोय एवढ्या रात्री ओल्ड बॉम्बेला गेल्याशिवाय कसम जमणार. इथे आलो तर काय, एकदम गार वातावरण. आपण ऑर्डर केलाय स्पेशल बदाम शेक. हा बदाम शेक बघून पप्प्या कसा हसतोय बघा. बदाम शेक पिऊन आता पोट शांत झालंय, पण रस्ता अजूनही तसाच आहे. खूप उशीर झालाय मित्रांनो. गाडीचा लाईट अजूनही दगा देतोय आणि हा रस्ता बघा कसा शांत आहे. असं वाटतंय आता कुठून तरी, अरे चल लवकर, भूत आलं भूत.